दत्तात्रय राऊत हे माझं YouTube चॅनल आहे. या YouTube चॅनलवर जवळपास 70 ते 80 व्हिडिओ 11वी आणि 12वीचे मिळून 80 व्हिडिओ ह्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. आणि त्याचबरोबर तुम्हाला इथून पुढे नीट आणि वेगवेगळ्या अभ्यासक्रमाशी रिलेटेड व्हिडिओज बघण्यासाठी तुम्हाला अवेलेबल आहे. हे माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता. लाईक्स बेल आयकॉनला प्रेस करून पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला अपडेट्स मिळण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. त्याचबरोबर बेल आयकॉनला दाबून प्रेस करून त्या ठिकाणी तुम्ही नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला काही वाटलं नवीन सूचना कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही तुमचं कमेंट टाकू शकता. लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा. बघूया नाव दे. ओहोरी मध्ये मी सांगितलं सुरुवातीला की गायनोशियम मध्ये, गायनोशियम आपण बघितला. ज्यांना कोणाला वाटत असेल की आपण ते स्ट्रक्चर ऑफ द फ्लावर्स याचा एक व्हिडिओ मी युट्यूबला शेअर केलेला आहे. माझ्या चॅनलला जाऊन तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फ्लावरचं स्ट्रक्चर लक्षामध्ये येईल. एंड्रोशियम म्हणजे काय, गायनोशियम म्हणजे काय, गायनोशियम मध्ये किती पार्ट असतात, स्टाईल, स्टिग्मा, ओहरी. आणि ओहरी मध्ये जे ओहूल असतात त्याचं स्ट्रक्चर आज आपण बघणार आहोत. फिमेल रिप्रोडक्टिव्ह फ्लोरल होरल्स इज द गायनोशियम. काय म्हणतोय? फिमेल रिप्रोडक्टिव्ह floral whorls of the flower or whorl of the flower is known as the gynoecium or that is known as the pistil. त्याला कार्पेल्स किंवा पिस्टिल सुद्धा म्हणतात. आणि इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनोशियम इज कॉल्ड एज द कार्पेल. ज्या पद्धतीने आपण सांगितलं तुम्हाला की मेंबर ऑफ calyx is known as the sepal, member of corolla is known as a petal, member of androecium is known as stamen, and member of gynoecium is known as the carpels. म्हणजे individual member of the gynoecium is called as the carpel, that is known as the megasporophyll. त्याला megasporophyll सुद्धा म्हणतात. आणि a flower with many free carpels is called as the अपोकार्पस. म्हणजे जेव्हा फ्लावर मध्ये मेनी फ्री कार्पेल्स असतील तर त्याला काय म्हटलं जातं? अपोकार्पस. अपोकार्पस म्हणजे काय? दॅट विल बी हॅव्हिंग अ मेनी कार्पेल्स, मेनी गायनोशियम. एक्झाम्पल जर आपण बघितलं, मिचॅलियामध्ये अनेक प्रकारचे कार्पेल्स आपल्याला दिसून येतात. आणि ज्यावेळेस फ्लावर इज वन that have many carpels fused together. फ्री कार्पेल असतील तर त्याला अपोकार्पस म्हणतात. जर फ्युज्ड कार्पेल असतील तर त्याला सिनकार्पस असं म्हणतात. सिनकार्पस फ्लावर इज वन दॅट हॅव मेनी कार्पेल्स फ्यूज टुगेदर. ब्रिंजाल मध्ये वांग बघितलं असेल तर वांग्यामध्ये आपल्याला त्यामध्ये खूप कार्पेल्स दिसतात पण ते फ्यूज असतात एकमेकाला. That will be carpels are fused together, brinjal. And typical carpel has the 3 parts. Gynoecium मध्ये 3 पार्ट मी दाखवलं तुम्हाला एक्सपोज करून. That will having the 3 parts: stigma, style, ovary. A typical carpels has a 3 part, that is the ovary, style, and stigma. So the number of ovules in the ovary, number of ovules are the present in the ovary. ओव्हरी मध्ये एका ओव्हरी मध्ये जसं फ्रूट तुम्ही बघितलं असेल, बहोवा बघितलाय, यू नो दॅट. पेरू बघितलाय, पेरू त्याला आपण हिंदी अमृत कहते. दॅट विल बी हॅव अ मेनी सीड्स. त्याच्यामध्ये किती सीड असतात तुम्ही बघितलंय? there are having a many seeds inside the one fruit. पेरू मध्ये त्याला उसे हिंदी में हम उसे अमृत कहते.
उसमें बहुत सारे सीड होते हैं। ये सीड कहाँ से प्रोड्यूस होते हैं? तो उसके अंदर ओव्यूल्स होते हैं। दैट नंबर ऑफ ओव्यूल्स इन द ओवरी वैरीज। सभी फ्रूट में नहीं होते। जैसे कि मैंगो में एक ही सीड पाया जाता है। मैंगो में एक ही सीड है, एक ही ओल है, एक ओल है, एक सीड है। अगर ज्यादा, जितने नंबर ऑफ सीड्स है उतने ही नंबर ऑफ ओव्स इनसाइड दी ओवरी पाए जाते हैं। पैडी में अगर हम, वीट में, मैंगो में अगर हम बताएंगे तो पैडी, राइस, पैडी यानी राइस। राइस के अंदर कितने, आपने अगर देखा होगा तो राइस में बहुत सारे ओहुल उसके अंदर होते हैं और इस ओहुल से सीड बनते हैं। वीट के अंदर भी हम देख सकते हैं। मैंगो में अगर हम देख सकते हैं अन यूनिओहुलेट, यूनिओहुलेट, whereas the tomato and यूनिओहुलेट कहाँ है? पैडी में है, एक ही सीड है। वीट में एक ही सीड है। मैंगो में एक ही सीड है। दैट इज अ यूनिओहुलेट, एक ही यूनिओहुलेट यानी कि वन सीड, वन सीड वन फ्रूट। And whereas the tomato and the lady's finger are a multi-ovulate. मल्टी-ओवुलेट यानी कि बहुत सारे सीड्स उसमें है, बहुत सारे ओहुल्स उसमें है। अगर हम देखते हैं टोमॅटो, आपने देखा होगा, ठीक है, वो टोमॅटो में, टोमॅटो बघितला असेल, टोमॅटो चिरल्यानंतर आतमध्ये किती बिया निघतात, सीड्स निघतात। त्याच्यावर असं आपण डिसाइड करू शकतो की त्या ठिकाणी देयर इज अ प्रेझेन्स ऑफ दी मल्टी ओव्हुलेट लेडी फिंगर्स। भेंडी बघितली असेल सगळे, भेंडीमध्ये किती आतमध्ये सीड्स असतात। एका सीड, एक सीड आहे म्हणजे अनेक सीड्स असतील तर अनेक ओव्हुल त्याच्यामध्ये असतील। दॅट इज नोन ॲज दी मल्टी ओव्हुलेट। युनि ओव्हुलेट म्हणजे एक फ्रूट एक सीड। मँगो, व्हीट, पॅडी, राईस मध्ये सुद्धा त्या पद्धतीने आपल्याला दिसतं। सो दॅट in this way, the structure of the anatropous ovule, most of the angiospermic plants which are having the anatropous type of the ovules are present. त्याच्यामध्ये anatropous type of the ovule present आहे। म्हणजे असा जो दिसतोय तुम्हाला आता स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय तो म्हणजे anatropous type of the ovules are present inside the most of the angiospermic plants. So each ovule जे आहे ते अॅनाट्रॉपस टाइप ऑफ दी ओव्हल। दोन, मोस्ट ऑफ दी एंजियोस्पर्म मध्ये अॅनाट्रॉपस आहे, काही मध्ये ऑर्थोट्रॉपस, असे अनेक प्रकारचे ओव्हलचे पोझिशन्स आहेत। परंतु एंजियोस्पर्मिक प्लांट मध्ये, मोस्ट ऑफ दी एंजियोस्पर्मिक प्लांट मध्ये अॅनाट्रॉपस टाइप ऑफ दी ओव्हल असतात। आणि त्याला काय म्हणायचं ते पुढे आपण बघणार आहोत, ते येणारच आहे। ईच ओव्हल डेव्हलप इनसाइड दी ओव्हल, ओव्हरीच्या आतमध्ये हा ओव्हल डेव्हलप होत असतो। is attached to the placenta by a small stalk called as the funiculus. या ठिकाणी जर आपण बघितलं, हे स्टॉक दिसतोय, these are the stalk of the ovule which is the हे प्लासेंटा आहे, these are the placenta, आणि प्लासेंटेला दे प्लासेंटा, these are the placenta. Now this placenta, then a funiculus, stalk of the ovule is called as funiculus. C-U-L-U-S, funiculus. Stalk of the ovule is known as the funiculus. हे funiculus आहे, हे stalk of the ovule. हा जो पार्ट आहे दिसतो तुम्हाला हा फ्युनिक्युलस आहे। आणि जिथं फ्युनिक्युलस आणि बॉडी ऑफ ओव्हल हा जो पार्ट तुम्हाला दिसतोय हा पूर्णपणे बॉडी ऑफ ओव्हल आहे। हा पूर्ण बॉडी ऑफ ओव्हल, दिस आर दी बॉडी ऑफ ओव्हल। एवढा जो पार्ट दिसतोय तुम्हाला हा बॉडी ऑफ ओव्हल आहे। जिथं बॉडी ऑफ ओव्हल अटॅच आहे आणि फ्युनिक्युलस आहे, दॅट पॉइंट इज नोन ॲज दी रॅपिड, that part is known as the trachea. So that the place of attachment of funiculus,
place of attachment of nucleus with the main body of ovule is called as the hilum or the rami. So these are the known as the hilum. That point is known as the hilum. Hilum म्हणजे काय की ज्या ठिकाणी बॉडी ऑफ ओव्हल अँड फ्युनिक्युलस अटॅच आहेत त्याला काय म्हणायचं. These are the known as the hilum. Point here, hilum. So that this hilum is the in angiosperm. This angiosperm, most common type of the ovule is the anatropous type of the ovule, in which the micropyle is directed to downwards and is present adjacent to the funiculus. म्हणजे that means that micropyle of the body of ovule that will be directed downwards. हा जो भाग दिसतो मायक्रोपाईलचा, हा मायक्रोपाईल, opening of micropyle. This micropyle is the present directed downwards and is present adjacent to the funiculus. फ्युनिकल ला adjacent असतो हा बघा. फ्युनिक्युलस ला म्हणजे फ्युनिकल ला adjacent आहे. That means that the such type of the ovule is known as the anatropous type of the ovule. Simple way that ज्यावेळेस फ्युनिकल मायक्रोपाईल चलाच्या एका सरळ रेषेमध्ये येत नसतील तर अशा प्रकारच्या ओव्हूलला anatropous type of the ovule असं म्हणतात. So the ovule consists of the central parenchymatous tissue. Central ला हे जे सेंटरचा पार्ट दिसतोय, center of the ovule consists of the parenchymatous tissue. त्याच्यामध्ये हा जो भाग मी या ठिकाणी लाल मार्किंग करतोय, हा पूर्ण भाग these are the having the आतमध्ये सगळं ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, पॅरेंचायमॅटिक टिश्यू प्रेझेंट आहे. पॅरेंचायमॅटिक टिश्यू the nucellus which is surrounded by the त्या ठिकाणी ही पॅरेंचायमॅटिक सेल आहे. these are the parenchymatous cells. These are the parenchymatous tissue which are the present at the center of the ovule. And nucellus, these are nucellus. हा nucellus चा पार्ट आहे, nucellus central ला. And nucellus which is surrounded by the usually two protective coverings called the integuments. त्याला दोन प्रोटेक्टिंग कवरिंग आहे. हे एक प्रोटेक्टिंग कवरिंग आहे आणि ही एक प्रोटेक्टिंग कवरिंग आहे. दॅट इज नोन ऍज दी इंटुगमेंट्स. दॅट इज कॉल्ड ऍज दी इंटुगमेंट्स. त्याला इंटुगमेंट्स म्हणायचं. इंटुगमेंट्स which is surrounded nucellus is a central part of the ovule. Central part of the ovule which are having the parenchymatous tissue that is called as the nucellus. And the nucellus which is surrounded by usually two protecting coverings called as the integuments. That integuments is the outer integuments and inner integuments. अशा पद्धतीने दोन प्रकारचे इंटुगमेंट्स त्याच्यामध्ये आपल्याला दिसतील. एक आहे आउटर इंटुगमेंट्स आणि दुसरा आहे इनर इंटुगमेंट्स. सो दॅट the narrow opening at the apex of the ovule. ओव्हूलच्या अपेक्स ला एक नॅरो ओपनिंग प्रेझेंट असते. a narrow opening at the apex of the ovule. apex म्हणजे टोकाचा पार्ट, हा वरील पार्ट आहे. ओपनिंग, that opening is known as the micropyle. त्याला मायक्रोपाईल म्हणायचं. the a narrow opening at the apex of the ovule
narrow opening at the apex of the hole is called a micropyle, and chalaja is the base of the hole. इथला भाग जर बघितला तुम्ही, these are the chalajal part, these are the chalajal end, is the center ला बघा, म्हणजे बेसला हा part दिसतोय. These are the base part of the hole, and that part is known as the chalaja. Is the base of the hole directed opposite to the micropyle. हे opposite ला आहे. एका टोकाला मायक्रोपायलर ओपनिंग तर दुसऱ्या टोकाला चलाजाल ओपनिंग. So that this opposite to the micropyle and embryo sac is a oval multicellular structure embedded in the nucellus. Actually यामध्ये हे न्यूसेलसचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये पॅरेंचायमेटस सेल आहेत. that is known as the embryo sac. After the development काय होतं की त्याच्यामधल्या सेल which are the acts as the मेगास्पोर मदर सेल, ज्या पद्धतीनं आपण मेल गॅमेटोफाइटच्या डेव्हलपमेंट मध्ये बघितलं, ज्या पद्धतीनं त्या पोलन सॅक मध्ये देयर इज द प्रेझेन्स ऑफ द पॅरेंचायमेटस सेल, कॅन्सर मध्ये पॅरेंचायमेटस सेल आहेत, तिथेही पॅरेंचायमेटस सेल प्रेझेंट आहेत. Now here the megaspore mother cell, one of the parenchymal cell which are the acts as the megaspore mother cell and becomes distinguished in the nucellus, and so that after more or less in the center but toward the micropylar end of the ovule, these are the altala cell पैकी altala एक cell काय act होते, these are the acts as the MMC. MMC म्हणजे काय, मेगास्पोर मदर सेल, MMC. आता आपण हे सर्व पार्ट बघितले. दिस आर दी स्ट्रक्चर ऑफ दी ओव्हल मध्ये ट्युनिकुलस बघितला, हिलम बघितला, प्लॅसेंटा बघितला, रॅफे बघितला. इंटिग्युमेंट्स इज दी आउटर कवरिंग ऑफ दी न्यूसेलस. न्यूसेलस इज द सेंट्रल पार्ट ऑफ दी ओव्हल which are having the parenchymatous cell. These are the embryo sac are the developed from the one of the parenchymal cell which acts as the microspore mother megaspore mother cell add towards the micropylar opening. म्हणजे मायक्रोपायलर ओपनिंगच्या जवळ असणाऱ्या सेल, एक सेल त्याच्यामध्ये एक सेल काय काम करते, which are act as the megaspore mother cell undergoes the meiotic divisions, meiotically divides and to form the पुढे one by one त्या ठिकाणी काय होतं, there is a formation of the cell and to the formation of the embryo sac. इथं embryo sac formation होतं, हे इथे दिसते तुम्हाला, हा embryo sac आहे. These are the embryo sac are the formed inside the nucellus, and this embryo sac which is are having the set of the three cells toward the micropylar end is called as the egg apparatus. ह्याला egg apparatus म्हणतात. These are the known as the egg apparatus. Group of the three cell toward the chalajal end is known as the antipodals, and then center of the embryo sac is known as the secondary nucleus. हे secondary nucleus आहे, हे antipodals आहे, हे आहे, these are the known as the egg apparatus. आपण पुढे बघणार आहोत structure of the embryo sac मध्ये. The process of the formation of the haploid megaspore from the diploid megaspore mother cell. The process is known as the megasporogenesis. Megasporogenesis is the process in which the formation of the haploid megaspore from the diploid megaspore mother cell, that is known as the MMC. And then this megaspore mother cell becomes a distinguished in the nucellus. म्हणजे मेगास्पोर नंतर ती डिस्टिंग्विश होते
more or less in the center, but towards the micropylar end of the hole. Micropylar end कडे